उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरण प्रशासनानं भीमा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। आज रात्री 9:30 वाजता उजनीतून तब्बल 70,000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय। यामुळे पंढरपूरमध्ये ओसरत असलेलं पाणी आता कमी न होता स्थिर राहण्याची शक्यता आहे। उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणात पाण्याची आवक झपाट्यानं वाढली आहे। पूर नियंत्रणासाठी प्रशासनानं आज 3 ऑगस्ट रात्री 9:30 सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग 70,000 क्युसेक पर्यंत वाढवलेला आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास या विसर्गात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यात आलेला आहे। आज रात्री 8:30 वाजता वीर धरणाच्या सांडव्यावरून आणि अतिवाहकाद्वारे असा एकूण 14,779 क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सुरू ठेवण्यात आलाय। उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून सोडले जाणारे पाणी पंढरपूरमध्ये एकत्र येते। या वाढलेल्या विसर्गाचा थेट परिणाम पंढरपूरवर होणार आहे। मागील काही दिवसांच्या विसर्गामुळे पंढरपुरात आधीच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। सुदैवानं आज दुपारपर्यंत हे पुराचं पाणी हळूहळू ओसरत होतं। मात्र आता उजनीतून अचानक 70,000 क्युसेक विसर्ग वाढवल्यानं पंढरपुरातील पाणी पातळी कमी न होता स्थिर राहील असा अंदाज वर्तवलेला आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।